पत्रकार बरेचसे स्टेजवरही बसलेले आहेत, त्याच्यावर दबाव असल्यामुळं काही लोक महाराष्ट्रात इथं नाही, हे तर आमच्या मित्रांना तत्वांशी तडजोड नाही म्हणून काही गोष्टी आता स्वतः चालू केल्या, पण पत्रकारांची जबाबदारी फार मोठी आहे. लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, लोकशाहीचा आधार मी खरा पत्रकार, निर्भीडपणे आता उभ्या जगास सांगर, सत्य मांडर गड्या तू सत्य, सुंदर, सत्य मांडर गड्या तू सत्य, हे सत्य मानलं पाहिजे. माझी 2 ओळीची कविता पत्रकारांनी व्हायरल केली. बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? बऱ्याच दिवसांना त्या झोपडीत लकलकाट दिसतोय. शेतकऱ्याचं नशीब फळलं का काय? दिवाळी नाही, दसरा नाही, यानं घरातच प्रेत जाळलं का काय? हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. आणि ज्यांनी एसी मध्ये बसून मातीच्या कुशीतल्या गप्पा केल्या त्यांनाही मी सोडलं नाही, त्यांच्यावरही 2 ओळी लिहिल्या. जन्म गेला तुझा गारव्यासारखा, काव्यथा मांडतो भोगल्या सारखा, दुःख का मांडतो भोगल्या सारखा, सापडे साचले कल्पनेचे किती, सापडे साचले कल्पनेचे किती, हुंदका हिंडतो पोरक्या सारखा, काव्यथा मांडतो भोगल्या सारखा, झाड वाढेलही ओल भेटेलही, कवितेत ताकद येते ना. झाड वाढेलही ओल भेटेलही, आत जा तू जरासा मुळा सारखा, काव्यथा मांडतो भोगल्या सारखा, दुःख अडवायला उंबऱ्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर, एक तू मित्र कर, आरशा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा, का उगा हिंडतो देव शोधायला. या कवितेचे निलेश भाऊ 1 लाख व्हिडिओ तयार झाले. क्या बात है. कथेत, कीर्तनात, दशावतारी मध्ये ते राम रावणाचं युद्ध चालू असताना कविता टाकली त्यांनी स्क्रिप्ट मध्ये. उसाच्या गाडीवर वडाप मध्ये लोक नाचले लग्नात या कवितेवर. आणि आता मला मागच्या आठवड्यात कळलं की मराठी आपल्या पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला बी कविता लागलेली आहे. 700 कॉलेजेस मध्ये शिकवल्या चाललेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. पण आपल्या कवितेचा कुणीच मोठा समीक्षक नाही. माझ्या कविता माझ्या घरी मी माझ्या आईला ऐकवतो, तिला आवडल्या तर महाराष्ट्रभर रिलीज करतो. जेवढ्या कविता डोक्यावर महाराष्ट्राने घेतल्या हे मोठ्या मनानं मान्य करावं लागेल. म्हणून याचे एवढे व्हिडिओ झाले असतील. शेवटचं सांगतो, मला तेवढा आनंद नाही झाला. मला माझ्या कवितेचा अभिमान कधी वाटला तुम्हाला परभणी माहित आहे ना. मी कायम सांगतो त्या परभणीवरनं संध्याकाळी 5:30 वाजता मला एक फोन आला. मला म्हटला दादा 2 मिनिटं वेळ आहे का? म्हटलं बोला.
आवाज अस्वस्थ होता त्याचा काही नाही म्हणे. 15-20 दिवस झाले म्हणे मित्राचा मेसेज कॉल नव्हता. अचानक दुपारी 1:15 वाजता मोबाईलवर मेसेज पडला म्हणे काही चुका झाल्या असतील तर माफ करून टाक म्हणे. गड्या आज आपल्या मैत्रीचा शेवटचा दिवस. माझ्या डोक्यात ट्यूब पेटली म्हणे. मी गाडी काढली त्याच्या घरी गेलो. हॉलमध्ये आई वडील बसलेले होते. मी तिथं थांबलो नाही म्हणे. डायरेक्ट बेडरूम मध्ये गेलो. पंख्याला त्यानं दोर बांधलेला होता. पायाखाली स्टूल घेतलेला होता. कार्यक्रमाची तयारी झालेली होती. मी त्याचे पाय धरले म्हणे. त्याला खाली उतरवलं. गळ्यातला फाशीचा दोर सोडला. तुम्हाला का फोन केला म्हणे दादा. त्यानं हाताची मूठ बांधलेली होती. आम्ही उघडली. त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली होती. त्या चिठ्ठीवर 4 ओळी लिहिलेल्या होत्या. का उगा हिंडतो देव शोधायला, मित्र आहे जवळ मंदिरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. अबे म्हटलं मग त्याच्याकडे दे. मी त्याला जरा मोटिवेट करतो. नाही म्हणे दादा वातावरण तापलेलं आहे. आताच घटना घडलेली आहे. पण त्याच्या आईनं मेसेज दिलेला आहे म्हणे. ज्या कोण्या कवीनं ही कविता लिहिलेली आहे त्याला एकदा आपल्या घरी आण म्हणे. मला मायेनं त्याच्या डोक्यावर हात ठेवायचाय. जगातला सगळ्यात मोठा पुरस्कार आपल्या कवितेला मिळाला. कवितेसाठी, मैत्रीसाठी पुराणातल्या कथांची गरज नाही हो. हा कोरोनाचा काळ जरी बघितला एकमेकाला हात लावत नव्हते लोक. अशा काळात मित्रांच्या आई वडिलांना पाठीवर घेऊन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणारे मित्र या समाजात होते. म्हणून हा कोरोनाचा काळ आपण यशस्वीरित्या पार करू शकलो. लक्षात ठेवा, मित्र गरीब असतो, मित्र श्रीमंत असतो, मित्र हुशार असतो, मित्र मंद असतो, पण तो जोपर्यंत सोबत आहे ना दुःखासाठी काळजाचा दरवाजा बंद असतो. मित्र शंभळा जरी असला ना तो तुम्हाला कधी आत्महत्या करू देणार नाही. म्हणून एक तरी आपला मित्र असला पाहिजे. मरेपर्यंत आपण तो जपला पाहिजे. एकदा फक्त हातवर करावर कुणाकुणाला जीवलग मित्र आहे किंवा मैत्रीण आहे. क्या बात आहे. हात खाली करा. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे हात वर करणारे लोक पहिल्यांदा मी इथं बघितले असं नाही, तुम्हाला माहिती आहे. परंतु तुम्हाला मित्र मैत्रिणी आहेत, पण तरी काही काही लोकांनी हात वर केलेले नव्हते. याचा अर्थ तुम्हाला जीवलग मित्र मैत्रीण नाही. मग तुम्ही एक काम करा. घरी गेले की किचन मध्ये जा, एका कपात पाणी घ्या, उडी मारा त्याच्यात. मैत्री नाही तर या जगात काही नाही. छोटासा मेसेज आला, एवढा व्हायरल केला निलेश भाऊ महाराष्ट्रानं की घर में आग लग गई, सब जल गया. सब रिश्तेदार आए, चाहने वाले आए, चर्चा करके चले गए, पूछताछ करके चले गए. बस एक दोस्त आया जिसने पूछा अबे क्या क्या बचा है, अबे क्या क्या बचा है. मैंने कहा अबे सब कुछ जल गया, बस मैं बचा हूँ, बाकी बचा ही क्या है. तो उसने गले लगा कर कहा अबे पगले फिर जला ही क्या है. वाह, सुंदर. काऊगा हिंडतो देव शोधायला, काऊगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ, मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागू नये वेदनेची कुणा, दृष्ट लागू नये वेदनेची मना. मित्र डोळ्यामध्ये, मित्र डोळ्यामध्ये काजळा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. मैत्री साठते गाय होऊन मना, मैत्री चाटते गाय होऊन मना. जाबिलग तू तिला, जाबिलग तू तिला वासरा सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी, फेक तू मुखवटे भेट झाल्यावरी. भेट रे दोस्ता, भेट रे दोस्ता, दोस्ता सारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. जाळताना मला देह ठेवा असा शेवट आपल्या कवितेचा आणि आपल्या या काव्यमय काव्यधारेचा सुद्धा शेवट. फक्त जाताना चेहरा लक्षात ठेवा. आणि एक छोटासा मुद्दा, मैत्रीच्या मध्ये येणारी सगळ्यात दलिंदर गोष्ट कोणती असते? गैरसमज, मिसअंडरस्टँडिंग. त्यामुळे तुमचे काही गैरसमज झालेले असतील, कॉल करा, माफ करा, माफी मागून टाका. काही सोबत राहत नाही. आपल्या आधी 100-150 वर्ष आधी जी लोक होती त्यातला एकही माणूस आज जिवंत नाही. आपल्या नंतर
100-150 वर्षानंतर आपल्यातला एकही चेहरा जिवंत असणार नाही. आपले फोटो झालेले असतील, भिंतीला लावतील आणि येणारी पिढी ते फोटोही काढून टाकील, घरात जागा नाही म्हणून. गौतम बुद्धांनी सांगितलं, चुरगाळल्यानंतर फुलांनी दिलेला सुगंध म्हणजे क्षमा, आणि क्षमा ज्ञानी माणसाचं सगळ्यात जवळचं लक्षण आहे. मित्राला सांगा, तू चुकलायस, मी तुझ्या पाठीशी आहे. सोबतीने संपवू अंधार मित्रा, वेदनेचा ही करू शृंगार मित्रा. घर तसे मजबूत असते मैत्रीचे, गैरसमजाचे नको पंधार मित्रा. तू दगा केलास आता चल असू दे, मी तरी सोबत तुझ्या असणार मित्रा. आणि वेगळे सावज नको लावू गळाला, वेगळे सावज नको लावू गळाला. तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा, तोच गळगे मी पुन्हा फसणार मित्रा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा. दक्षिणेकडे पाय करा, उत्तरेकडे पाय करा. मला जाळताना कसं ठेवा, माझी शेवटची इच्छा. फसवण कोणाला हसण्यापेक्षा इमानदारीनं रडलेलं बरं. दुःख माझ्या मरणाचं हजारो बनून अश्रू माझ्याच शवावर पडलेलं बरं. आणि माणसं जर नसतील अश्रू ढाळायला तर प्रेत माझं सडलेलं बरं. माझी शेवटची इच्छा. लहानपणी खांद्यावर हात टाकून गेलो ना आपण, मध्ये काव्यांगण नावाचा कार्यक्रम झाला कोल्हापूरमध्ये. तिथं ही कविता चालू असताना 2 मित्र 3 वर्ष बोलत नव्हते, आणि ते या कवितेत मध्येच खऱ्या अर्थानं बोलायला लागले. मी तिथं बोललो, माझ्या कवितेचा इथं विजय झाला, माझी कविता इथं जिंकली. मैत्रीसाठी जात धर्म पंथ पक्ष लिंग वर्ण भेद सीमा प्रांताची गरज नाही. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा दर्द की राह में दहलीजों की तरह दोस्ती धूप में बादलों की तरह. दोस्ती धूप में बादलों की तरह. इन नकाबों से बाहर निकल के मिलो, इन नकाबों से बाहर निकल के मिलो. दोस्तों से मिलो दोस्तों की तरह. दोस्ती धूप में बादलों की तरह. दुःख अडवा माटे उंबराना जीव. गुजराती गुजराती. दुःख अडवा माटे उंबराना जीव. मित्र वणवा माचे गारवा जीव. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा. पाड तू कोकणी मी विदर्भातला. हे कोकणात आले सगळे. ते विनायक दादा, यामिनी, शशी कोकणातली लोक. मी विदर्भातला आहे. पाड तू कोकणी मी विदर्भातला. घे जवळ काढ दुष्काळ माझ्या. घे जवळ काढ दुष्काळ माझ्यातला. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा. शेवट जाळताना मला देह ठेवावसा. कसा? हात खांद्यावरी हात खांद्यावरी टाकल्या सारखा. मित्र वणव्यामध्ये गारव्या सारखा जाळताना मला देह ठेवावसा. खांद्यावर हात टाका सगळेजण पटपट 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 पटपट. या बाद आहे. कार्यक्रमाचा शेवट आलेला आहे. खांद्यावर हात इकडे, साऊंड वाले, गॅलरी, खांद्यावर हात टाका. क्या बात. स्टेजवर एकदा खांद्यावर हात टाका सगळेजण. या पूजा इकडनं येऊन बसा तुम्ही. पूजा बडक. ह्या बाद आहे. वा. हा या. वा 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 वा. नाही तिकडे जायला लागणार ना खांद्यावर. मैत्रीसाठी तुम्हाला जायला लागणार, किंवा त्यांना बोलवा.
नाही नाही, हे यामिनीच्या खांद्यावर हात टाकायला कोण नाही ना. वा वा वा, सगळ्यांनी खांद्यावर हात टाकला. हॅलो. वा वा वा, खांद्यावर हात टाका. सगळी पहिली लाईन. क्या बात आहे. वा वा वा, सगळ्यांनी टाकला का? वा 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 वा, तुम्हाला तुमच्या आईची शपथ आहे, खांद्यावर हात टाका. कार्यक्रमाचा शेवट आलेला. माझ्यासोबत 2 ओळी म्हणा, बरोबर आहे का? जो म्हणणार नाही, मी वेगळ्या भाषेत बोलू शकतो. मित्र वनव्यामध्ये वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर, एक तू आरश मित्र गारव्यात जाळताना मला देह ठे, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्या हात खांद टाकल्या मित्र मध्ये गारव्या सारखा दुःख अडवा उंबऱ्यात. मित्रवन मध्ये गारव्या गारव्या सारखा गारव्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. क्या बात आहे. सगळ्यांचे खूप खूप आभार. MCN न्यूजचे सुद्धा मी आभार मानतो. अतिशय सुंदर कार्यक्रम त्यांनी सादर केला. आमचे मित्र रणजित तुरगुंडे, किरण काळे, कृष्णा काळदाते, रविराज काळे, नितीन इंगळे, सगळ्यांचे मी आभार मानतो ते इथं आले. आणि तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. सुंदर कार्यक्रम तुम्ही सादर केला. खूप खूप धन्यवाद. मित्र वनव्यामध्ये जाळताना मला देह ठेवासा, जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्या हात खांद टाकल्या मित्र गारव्यात दुःख अडवा मित्र मध्ये गारव्यात गारव्या सारखा गारव्या सारखा. क्या बात है. रसिकांचे आभार. वा 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 वा, क्या बात.